तुम्ही म्हणत असाल डॉक्टर साहेबाला वावरात कायले घेऊन चालले, त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहा लागेल. मग तुम्हाला समजा. नमस्कार, मी आहे मनोहर भटकार. तर आपल्याला जायचं होतं बेडून म्हणजे वाढून येऊन बेडून जावं लागते. तयारी केली आणि वाढून जायसाठी. आणि मग आता आपण आलो घराच्या बाहेर. गाडी काढली आणि आपण जायला लागलो बेडून तर पोचलो ना बेडोण्यामध्ये, तर ऑफिस होतं बंद. तर मग काय, मग दिसलं मंदिर, तर थोडंसं तिथं दर्शन घ्यायला गेलो. मग दर्शन घ्यायला लागलो ना आपण तिथून बेडोण्यातून निघालो वाढवण्यात यासाठी. ऊन खूप तपते, उन्हीत नका निघत जाऊ बरं. मग उन्हाही गिनाही लागली तुम्हाला. पण आपल्याला जिथं जायचं तिथं नाही, भलत्याच ठिकाणी जाऊन पोहोचलो. मग काय, त्यांना दुकानाचा पत्ता विचारला. मग तिथं गेलो स्वप्नाच्या दुकानामध्ये. स्वप्नाच्या दुकानात गेलो, तिथं काय होतं आपल्याला दिवाणगी एक नंबर बनवते. तुम्हाला बनवायचं असेल तर फोन करून विचारून घ्यायचं. फोनवरही बनवून देते. खालतं दिलेल्या नंबरवर फोन करायचा. मग तिथून आलो आपण आता जायला लागलो घराकडं. तर घराकडे जायला आलो ना घरी. घरी आलो तर काय, माझी पोरगी तर गवऱ्याच करून राहिली होती. म्हणजे चाकुल्या होई आहे ना समोर, म्हणून त्या चाकुल्या बनवावं लागते. तुमच्या इकडे काय म्हणते कमेंटमध्ये सांगा बरं. मग गेलो वावरात गेलो तर काय, गवऱ्या बाल्याभाऊ गायली पकडून होता. डॉक्टर साहेब इंजेक्शन देत होता. तिथून गेलो आपण आपल्या वावरामध्ये. गहू सोंगून झाला होता, झाडं आले होते पाण्यावर. उद्या रोटारेटर करायचा आहे आणि ठिंबक टाकून सांगितलं त्याला पाणी सुरू करायचं आहे. मग तिथून गेलो सुरेश भाऊच्या वावरामध्ये. तर त्याचा पहिला बंगला पडला होता, तर मग दुसरा बंगला बांधायला भिल्ला. मग दुसरा बंगला बांधायला भिल्ला. आणि काय, ते कुत्रं पायातच घुसे. त्याला म्हणलं कुत्रं बांधून ठेवतं, तो कुत्रं बांधायला लागला. मग आता तिथून घराकडे यायला लागलो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.